मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सहकारितेच्या बळावर विकासाची पावलं उचलू. जनसहकार्याच्या शक्ती सोबत आपण पुढे चालू. जनजनात या क्रांतीने विश्वास ज्योत पेटवली. आम्ही सर्वांनी मिळून विकास पताका फडकवली. दूर जिथे सूर्य उगवे त्या अवनी त्या मैदानाकडे. हिमशिखरांच्या श्वेत बर्फातून वा हिंद महासागराकडे. श्वेत क्रांती हो, हरित क्रांती हो, गाव विकासाची बात. एकता हा धर्म असेल आता असो दिनवारा. हिंदू मुस्लिम शीख ख्रिस्ती सर्वांनी पावला उचलली. आम्ही सर्वांनी मिळून मोहीम ही चालवली. कृषी मंत्रालय, भारत सरकार द्वारे जनहितार्थ जारी. राज्यात खरीपाची 76% पेरणी पूर्ण. उद्यापर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा वेधशाळेचा अंदाज. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक येणार. सातारा जिल्ह्यात खरीपाच्या 50% पेरण्या पूर्ण आणि नीरा खोऱ्यातील धरणामध्ये पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात खरीपाच्या सरासरी 134.70 लाख हेक्टरपैकी 101.877 लाख हेक्टरवर म्हणजे 76% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अनेक ठिकाणी पुरेशा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिकं सुकू लागली आहेत. पिकांच्या पेरण्या तसंच भात आणि नागली पिकांच्या पुनर्लागवडीची कामं खोळंबली आहेत. पिकांच्या वाढीसाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. या आठवड्यात पाऊस सुरू झाला असल्यानं हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात खरीपाचे एकूण क्षेत्रापैकी 97% पेरणी झाली तर लातूर विभागात 80% पेरणी झाली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालं आहे. त्याचबरोबर रविवारी सकाळी बंगालच्या उपसागरामध्येही आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचं सौम्य तीव्रतेच्या वादळात रूपांतर झालं आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. रविवारी सकाळी ईशान्य बंगालचं उपसागर, बांगलादेश आणि पश्चिम बंगालमध्ये सौम्य तीव्रतेचं वादळ सक्रिय झालं. मंगळवारपर्यंत या वादळाची तीव्रता वाढण्याचे संकेत हवामान विभागानं दिले होते. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागांची पाहणी केंद्र सरकारचे अधिकारी करणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी येत्या 1 ऑगस्ट रोजी पथक येणार आहे. मराठवाड्यातील पावसाची स्थिती, दुष्काळी उपाययोजना, सूक्ष्म सिंचनाच्या सोयी यांची पाहणी पथकाद्वारे केली जाणार आहे. केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह आणि फलोत्पादन संचालक अतुल पाटणे देशातील विविध भागात भेटी देऊन आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहेत. कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी या पथकाकडून कोणती मदत मिळते याची स्थानिक शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. सातारा जिल्ह्यात खरीपातील पेरण्यांची कामं उरकत आली असून 85% पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरणी कराड तालुक्यात 43,000 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. कृषी विभागाकडून ऊस वगळून 3,17,309 हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीसाठी नियोजित करण्यात आलं होतं.
त्यापैकी 2,68,911 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी बाजरी पिकाची झाली आहे. बाजरीचं 65,120 हेक्टर क्षेत्र नियोजित होतं. प्रत्यक्षात 75,851 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे. सोयाबीनचं 31,530 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र नियोजित होतं. प्रत्यक्षात सध्या सोयाबीनची 59,138 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीप ज्वारीचं सर्वसाधारण क्षेत्र 49,315 हेक्टर असून त्यापैकी 23,242 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नीरा खोऱ्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या प्रभाव क्षेत्रात सुरू झालेल्या पावसामुळे तेथील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे कालव्याचं शेतीसाठीचं आवर्तन सुरूच राहणार आहे. पावसाअभावी धास्तावलेल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान वीर धरणाचा पाणीसाठा मात्र 50%हून 25%वर घसरला आहे. नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेला पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील जिरायत भाग पावसाअभावी होरपळत आहे. या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पेरणीचं संकट उभं आहे. उभ्या पिकांमध्ये जमिनीची हलकी कोळपणी करावी, जेणेकरून ओलावा टिकून राहील. शक्य असल्यास दसकटे, भुसा, गवत इत्यादीचा फळबागांमध्ये आच्छादनासाठी वापर करावा आणि पिकास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी ठिबक किंवा तुषार सिंचनानं द्यावं. चांगला पाऊस झाल्यास पावसा येताच उरलेल्या पिकांच्या पेरण्या कराव्यात. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. डाळिंब कमाल 7,500 रुपये, किमान 600 रुपये. केळी कमाल 750 रुपये, किमान 375 रुपये. लिंबू कमाल 1,800 रुपये, किमान 100 रुपये. चिक्कू कमाल 1,400 रुपये, किमान 600 रुपये. पपई कमाल 850 रुपये, किमान 150 रुपये. पेरू कमाल 2,000 रुपये, किमान 1,200 रुपये. गूळ कमाल 2,260 रुपये, किमान 2,100 रुपये. ज्वारी कमाल 1,800 रुपये, किमान 1,800 रुपये. आणि लाल मिरची कमाल 10,100 रुपये, किमान 6,300 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.egmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 23 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 24 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 23 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 23 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. अरे हरकू,
बियाण, कीटनाशक आणि आज घात पण. अरे इतका खर्च कुठून रे? अरे आता खर्चाची चिंता कोणाला इथे. माझ्याजवळ आहे किसान क्रेडिट कार्ड. हा, बँकेनं दिलेल्या या कार्डद्वारे शेतकरी त्याच्या योग्य सीमेपर्यंत कधीही रक्कम बँकेतून काढू शकतो आणि शेतीला लागणारं सामान खरेदी करू शकतो. भाऊ माझ्यासाठी पण एक कार्ड आण ना. अरे किसान क्रेडिट कार्डासाठी जवळच्या बँकेशी संपर्क करा आणि मिळवा खूप सगळे फायदे. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. शेती हा महाराष्ट्रातला मुख्य व्यवसाय. हा व्यवसाय करत असताना आपल्या शेतकरी बांधवांना खूप मेहनत ही करावीच लागते. लहरी हवामान, पिकांसाठी लागणारं पाणी, वेगवेगळे रोग या सगळ्याशी कल्पकतेने सामना करणारा आपला शेतकरी वर्ग हा खरं तर जादूगारच असतो. कारण शेती करताना वेगवेगळ्या कल्पना त्यांना राबवाव्या लागतात. अशीच एक कल्पना म्हणजे मिश्र पीक पद्धती. आणि ही कल्पना ज्यांच्या शेतीत प्रत्यक्षात अवतरली आहेत ते आहेत राधानगरी तालुक्यातील येळवडे गावातील शेतकरी तानाजी पाटील. यांनी ही मिश्र पीक पद्धत आपल्या शेतात राबवली आहे. ऊस या मुख्य पिकाबरोबरच त्यांनी आंतरपीक म्हणून वेगवेगळी पिकं यशस्वीपणे घेतली आहेत. मी गेली 5 वर्षे ऊसाचे पीक घेऊन, मुख्य घेऊन त्यामध्ये आंतरपिकाचं नियोजन करतो. यावर्षी मी 36 गुंठे क्षेत्रावरती 4 फूट सरी सोडून त्यामध्ये मिरची, तूर, उडीद, मटकी, मसुरा या पिकांचे नियोजन केले असून हळद 4 फूट सरीवरती भुईमूग अशा पिकाचं नियोजन केलं असून त्यामध्ये मिरची 200 किलो, मटकी 50 किलो, मसुरा 50 किलो, उडीद 60 किलो आणि भुईमूग 8.5 पोती, परत तूर 180 किलो असे उत्पादन काढले असून या 36 गुंठे क्षेत्रावरती. त्यासाठी मी आधी मे महिन्यामध्ये ऊस गेल्यानंतर ऊसाची पाचर सकट कुट्टी करून घेतली. नंतर 17 टेलर डम्पिंग शेणखत घातले. नंतर बकरीचे 250 बकरींचे तर 18 दिवस बसवले. नंतर नांगरट करून त्यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने बांडगे मारून 4 फूट सरी सोडून घेतली. 4 फूट सरी सोडल्यानंतर जूनमध्ये पहिला पाऊस पडला. नंतर 18 टप तणनाशक वापरून नंतर 8व्या दिवशी सर्व पिकांचे नियोजन केले. पहिल्या 6 जूनला मिरचीचं बी टोकणली मध्यभागी सरीच्या. नंतर दोन्ही साईडला, एका साईडला उडीद, एका साईडला मटकी टोकणली, एका साईडला भुईमुग टोकणला. अशा तऱ्हेने 4 फुटा सरीवरती 5 पिकाचे नियोजन केले. एकूण माझी 36 गुंठे क्षेत्रावरती 70,000चे उत्पादन निघाले असून मला 17,000 रुपये खर्च आलेला आहे. मिश्र पीक पद्धतीने शेती करताना विशेषतः त्यांनी सेंद्रिय खताचा वापर जास्त केला. या खतामुळे पिकांची रोगप्रतिकार क्षमता जास्त वाढते, उत्पादनही भरघोस मिळतं. शेणखत आणि लेंडी खताच्या वापरामुळे मला रासायनिक खत कमी प्रमाणात वापरले आहे. त्यामुळे मी फक्त मिश्र खतासाठी 60 किलो खत वापरले असून ऊसासाठी 120 किलो खत वापरले आहे. शेणखत आणि लेंडीच्या खताचा फायदा मला रासायनिक खत कमी वापरण्यास आलं. पाण्याची पद्धत सरीच्या सरला पाणी सोडण्याची पद्धत आहे. त्यामुळे सर्व पिकांना पाणी समान बसून पाणी सरीमध्ये फक्त तुंबत नाही आणि त्याचा प्रादुर्भाव पिकावर होत नाही. शेणखत आणि लेंडी खतामुळे या पिके तजेलदार असून रोगराई कमी पडतात. कीटकनाशकामध्ये रोगर बुरशीनाकाचा वापर केला आहे. दर 15 दिवसांनी फवारणी करून त्यामुळे शेणखत वापरण्याने रोग इतर कमी आलेला आहे. मिश्र पीक हे 2 महिन्यानंतर 2.5 महिन्यात निघतं. त्यामुळे इतर ऊसाला त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे आंतरपीक काढण्यात काही शेतकऱ्याला अडचण नाही त्यात. या 36 गुंठे क्षेत्रावरती सर्व मिश्र पीक केल्यामुळे मला बोनस पीक म्हणून 17,000 मिळालं असून ऊसाचं 50 टनाच्या वरती माझे उत्पादन निघणार आहे. अशा पद्धतीने कल्पकतेने शेती करताना मुख्य पीक तर भरघोस मिळतंच, पण आंतरपिकाचाही भरपूर लाभ शेतकऱ्यांना मिळतो.
पण हे करत असताना शेतकरी बांधवांनी शेताची नांगरणी व्यवस्थित मात्र करायला हवी. तसंच शेणखतही मुबलक प्रमाणात शेतीला द्यायला हवं. ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी पाळल्यास शेतीपासून त्यांना हमखास भरघोस उत्पादन मिळेल हे नक्की. अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा, कौन और तू फिर आए ना. आई आई बघ ना, बाबांनी माझ्यासाठी छत्री आणली आहे. किती छान आहे. हा बाळा, तू आता पावसापासून सुरक्षित राहशील. आणि हे घे आपल्या घराची छत्री, आपल्या शेतीची छत्री आणि आपल्या भविष्याच्या सुरक्षेची छत्री. हे काय सांगताय तुम्ही? ग बाई, हा पिकाचा विमा आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, वीज, वादळ किंवा कीड या रोगांमुळे पिकाचं नुकसान झालं तर सर्व नुकसानाची भरपाई सरकारच्या विमा योजनेद्वारे केली जाईल. विम्याला किती खर्च आलाय? खूपच कमी. हप्ते भरायला सरकारकडून मदत मिळाली. भारत सरकारच्या पीक विमा योजनेअंतर्गत पूर्वनियोजित पिकं जसं तांदूळ, गहू, तेलबिया, वार्षिक बागायती पिकं आणि व्यापारी पिकं जसं ऊस, कापूस इत्यादी तसंच नारळाचा पीक विमा केला जातो. हप्ते भरण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदतही केली जाते. पीक विमा योजनेसाठी संपर्क करा आपले जिल्हा कृषी अधिकारी, कृषी सहकारी समिती किंवा जवळच्या बँक शाखेत. अधिक माहितीसाठी कॉल करा किसान कॉल सेंटरचा राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर. अरे वा, काय छत्री आहे. पीक विमा योजनेचा लाभ घ्या. भविष्य सुरक्षित करा. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्यासाठी संमिश्र खतांच्या संयंत्रांची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. FCIL ची गोरखपूर, सिंद्री, कल्चर आणि रामागुंडम संयंत्र, HFCL ची बरौनी इकाई आणि BVFCL ची नामरूप शाखा. सोन्याहून पिवळं म्हणजे देशात आता निर्मिती होईल केवळ नीमलेपित युरिया, कारण यामुळे होणार शेतकऱ्यांचा फायदाच फायदा. धान्य उत्पादन 10% वाढेल. नायट्रोजन क्षमता 10 ते 15% वाढेल. अनियमित आणि अपुरा पडणारा पाऊस आणि लहरी हवामानामुळे आज महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पण जिद्दीच्या जोरावर या सर्वांवर मात करता येते हे अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या यशाद्वारे दाखवून दिले आहे. त्यापैकीच एक आहेत अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धीचे प्रगतिशील शेतकरी श्री सदाशिव जिजाबा मापारी. पूर्वी आहे ना, या क्षेत्रामध्ये हे जमीन तर हलकीच आहे, पण इथे पाणी जे होतं ते विहिरीतून आम्ही पाणी द्यायचो आणि पाट पाण्यावरती पिकं घ्यायचो. पण ते इतके विशेष पिकं चांगली येत नव्हती. आणि पिकं म्हणजे कोणते? बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा अशीच पिकं घेत होतो. परंतु इथे आम्ही आता हे डाळिंबाचं पीक लावून जवळजवळ आता 2 वर्ष होऊन गेलेले आहेत. गेल्या वर्षी आपण 12व्याच महिन्यामध्ये पीक धरलं होतं आणि त्यातून आपल्याला 10 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं होतं. आणि या म्हणजे बागेमध्ये मी आंतरपीकसुद्धा घेतलेलं आहे. खरबूज घेतलं, मिरची घेतली, त्यातून मला जवळजवळ 30-40 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं मागच्या वर्षी. आणि चालू वर्षी आता उत्पन्न याचं आंतरपीक घेतलं नाही, परंतु खुली जी जमीन होती तिच्यामध्ये गेल्या 4 महिन्यापूर्वी टोमॅटो घेतला होता. त्या टोमॅटो 2-3 एकर घेतला, त्याचे 10-12 लाख रुपये झाले. तेच या डाळिंबाला खर्च केले. आणि आता परत टमाटा सुरू आहे. टमाट्याचे 2 लाख रुपये झाले, अजून 1-2 लाख रुपये होतील. म्हणजे तो सगळं खर्च आपण ज्यावेळी डाळिंबाला खर्च करतो त्यावेळेला शेतीतला दुसऱ्या पिकातून उत्पन्न काढून तो आपण इकडे खर्च केलेला आहे. आता थोड्याच दिवसामध्ये म्हणजे 1 महिन्यानंतर हे डाळिंब विक्रीला येणार आहे. तोपर्यंत हा खर्च करावा लागणार आहे. आणि त्या खर्चासाठी आपण हे पिकं जे घेतलेलं हे आपलं याचं टोमॅटोचं, हे टोमॅटोच्या पिकामधून हा सगळा खर्च भागवला जातो. आणि त्यामुळं काय इतकं आपल्याला टेन्शन येत नाही, कारण हे डाळिंबाचं पीक सगळ्यात जास्त म्हणजे खर्चाचं आहे. याला औषधं फार लागतात, याला खतंही द्यावं लागतात आणि याची सगळी निगा राखण्याला बराचसा खर्च येतो.
या बागेला पाणी आणण्याकरता इथं पाण्याचा अजिबात इथे फोर्स नाही. शेतीत इथं गेल्या 4 वर्षापासून इथं पाऊस नाही आणि विहिरीला बोरला पाणी नाही. मग आम्ही काय केलं की गेल्या वर्षी आम्ही टँकरने पाणी वाहून बाग वाचवला आणि चालू वर्षी कॅनलवरून इथून 7 किलोमीटर अंतरावरून कॅनलवरून पाईपलाईन करून पाणी आणलं गेलं. त्यामुळे आमचा हा पाण्याचा प्रश्न फार मोठा वाचला गेला. विहिरीचं अपुरं पडणारं पाणी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या अभावामुळं 15-20 एकर शेती असूनही कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमुळं त्यांनी पीक बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. डाळिंब लागवड, शेततळं आणि ठिबकच्या माध्यमातून त्यांनी मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. शेततळं म्हणजे 250 बाय 250 आणि 35 फूट खोल आहे. त्यामुळं इथं त्या पाण्याचं साठा जवळजवळ 4 कोटी आणि 36 लाख लिटर पाण्याचं ते साठा होतो. त्यामुळं तो साठा तो जर संपूर्ण भरला तर आम्हाला या बागेला 6 महिने पाणी पुरतं. आता बागेला म्हणजे आता 1 महिनाच टाईम आहे. 1 महिन्यापुरतं आमच्या 1.5 महिन्याच्या दरम्यान तळ्यामध्ये पाणी आहे. ठिबक आणि शेततळं हे जर केलं तर बहुतेक शेतकऱ्यांना हा फार मोठा फायदा आहे. कारण त्याला पाणी कमी लागतं आणि पाणी कमी लागत असताना जे आपण ठिबकनी पाणी जे देतो ते त्याच झाडाच्या मुळाला आणि त्याला खतं आणि पाणी हे त्या झाडाजवळ पडल्यामुळं त्या झाडाचा म्हणजे त्या झाडाला फायदा होतो आणि झाडाची वाढ होते. त्याचप्रमाणे त्या फळाची वाढ होते. अशा दृष्टीनं ठिबक ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे. यापुढे बहुतेक शेतकऱ्यांनी ठिबक आणि शेततळी जरी बनवली गेली तर पावसाच्या पाण्यावर आणि पावसाच्या सीझनमध्ये जर शेततळीत पाणी जर साठवलं तर ते ज्या वेळेला आपल्याला लागेल त्यावेळेला, कारण शेततळ्यातलं पाणी हे हुकमी पाणी आहे, ज्या वेळेला लागेल त्यावेळेला त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. तेव्हा माझं मत असं आहे की शेततळी केली आणि सरकारने काय करायला पाहिजे, शेततळ्यांसाठी भरपूर अनुदान द्यायला पाहिजे आणि ठिबकसाठी अनुदान द्यायला पाहिजे, म्हणजे त्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी त्यांच्या जिद्दीच्या जोडीला शासनाच्या विविध योजना, त्यामधून मिळणारं प्रशिक्षण आणि अनुदान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर केल्यास शेतीमधून मोठी आर्थिक प्रगती साधणं सहज शक्य आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.